नमस्कार, मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में। अफवाह नहीं हकीकत बयां करते हैं हम। आइए देखते हैं आज की खास खबर। फॅमिली सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय? आम्ही आमच्या फॅमिली सोशल रिस्पॉन्सिबिलिटीला निश्चय दिन हे नाव दिलं। साधारण 12 वर्षापूर्वी माझे वडील गेलेत। आमचे आजोबा फ्रीडम फायटर होते, त्यामुळे घरात एक देशासाठी काहीतरी करायचा हा एक विचार नेहमी बोलला जायचा। पण जेव्हा वडील गेलेत आणि त्याच्या आधी ते 2 दिवस आधी ते ब्रेन डेड होते। एक ब्रेन डेड स्थिती असते की आता माहिती आहे की जीव वाचणार नाहीये, पण व्हेंटिलेटरमुळे श्वास सुरू आहे आणि हार्ट औषधांमुळे हार्ट सुरू आहे। अशा स्थितीमध्ये डॉक्टर महात्मेंचा मला फोन आला। त्यांची मी बातमी आधी वाचली होती की त्यांच्या कुटुंबाने पूर्ण देहदानाचा संकल्प केलाय। ही खूप जुनी गोष्ट, आता 2012च्या आधीची गोष्ट। आणि त्यांनी मला फोनवर विचार केला की आम्ही लोकांनी ना म्हणे संकल्प केलाय देहदानाचा, तुम्ही असा काही विचार केलाय का? आणि इकडे एकदम स्पार्क जागृत झाला। म्हटलं केला नाही पण आता करणार, तुम्ही सांगितलं मला, बस आठवणच पाहिजे होती। आणि मग आम्ही घरच्यांची पटकन मीटिंग झाली, सगळ्यांनी ठरवलं, ॲग्री झाले आणि मग त्यांचं 2 दिवसांनी ते गेलेत तेव्हा निधन झालं। तेव्हा IGMC म्हणजे मेयो हॉस्पिटलला त्यांचं शरीर पोहोचवण्यात आलं। ॲनाटॉमी डिपार्टमेंटमध्ये दान केलेलं शरीर पोहोचवलं जातं, कारण त्याच्यावर आम्ही डिसेक्शन करतो। बायकोला आणि मला समजायला खूप सोपं होतं, कारण की पहिल्या वर्षीचं 1.5 वर्ष जे असतं मेडिकल कॉलेजमध्ये MBBSला ॲडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्याचं, तेव्हा त्याचं शिक्षण जे होतं प्रॅक्टिकल शिक्षण 10वी 12वी पर्यंत बेडूक कापून, झुरळ कापून, अर्थवॉर्म कापून होतं। पण याच्यानंतर मात्र मानवी मृतदेह कापून शिकवलं जातं। पोटाच्या आतमध्ये काय, किती मसल्स आहेत, नर्व्ह कशा आहे, याच्या भरोशावर उत्तम डॉक्टर तयार होतात शेवटी। त्याचा हा बेस आहे म्हणून। तर मग आम्ही तयार झालो, सगळे भावंडे तयार झाले। माझा लहान भाऊ आहे, त्याच्या सासरीबुवांना विचारलं, ते म्हणे आम्ही ऑलरेडी अमरावतीला राहतो, अमरावतीला आम्ही ऑलरेडी फॉर्म भरले आहे। माझ्या वडिलांचे लहान बंधू आहेत, त्यांना विचारलं, म्हणे मी देहदानाचा फॉर्म भरला होता पण तुझ्याच भावानी म्हणे फाडून टाकला तो। हे बघा घरी कसे रेजिस्टन्स असतात, म्हणून सांगतोय। म्हणून ते पण तयार झालेत। म्हटलं मग मला माझ्या त्या चुलत भावाची कन्सेंटची गरज नाही, तुम्ही कन्सेंट देताय, तुमचे भाऊ आहेत। अशा प्रकारे तो प्रकल्प झाला। मग 13व्या दिवशी काय झालं, तोपर्यंत 8-10 दिवस जेव्हा लोक भेटायला येतात, बरीच चौकशी झाली की काय असतं बा देहदान। आम्हालाही खूप नवीन होतं त्या काळात, कशासाठी करतात, कसं करावं लागतं, काही फॉर्म असतो का, काय असतं, काय रिस्क असते। मग आम्ही ठरवलं की म्हटलं तुम्ही 13वीला जेव्हा याल तेव्हा जरूर या, कारण की त्या दिवशी आम्ही साधी 13वी नाही राहणार आहे। त्या दिवशी एक प्रोग्राम राहणार आहे, आय डोनेशन, ऑर्गन डोनेशन, बॉडी डोनेशनवर। नेत्रदान पण वडिलांनी केलंच होतं। आणि मग तो आम्ही सेमिनार केला। मग त्या सेमिनार नंतर वर्षभरात खूप एन्क्वायरी झाल्या। त्या सेमिनारमध्ये हे आले होते, तुम्हाला प्रेस नोट दिली, त्यात ते सगळं दिलं आहे सविस्तर। आणि मग त्याच्यानंतर जेव्हा डॉक्टर वसंतराव भांबुरकर मामा पण होते तिथे, त्याच्यानंतर काही वर्षांनी मामी जेव्हा गेल्या तेव्हा दुसऱ्या वर्षी, तोपर्यंत दुसऱ्या वर्षी नाही गेल्या मामी, जाऊन थोडा उशीर 2-4 वर्षांनी गेल्या। पण दुसऱ्या वर्षी काय करायचं आता, मागच्या वर्षीचा सेमिनार खूप चांगला झाला, उद्बोधक होता, लोक खूप चौकशी करतायत, कुठे पण ऑर्गन डोनेशन, बॉडी डोनेशन म्हटलं की डॉक्टर कदमला फोन करा। म्हणून मग म्हटलं आपण पहिलं वर्ष श्राद्धच्या ऐवजी आपण सेमिनारच ठेवू। आणि कुठेतरी डोक्यात होतं की हे फक्त 13वी करतो आपण, पूजा करतो, समाजाला काय फायदा होतो, त्यांच्या जाण्यामुळे एक समाजाला पण एक काहीतरी फायदा झाला पाहिजे, असं काही करू शकतो का। त्याच्यातून फॅमिली सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, जसं कॉर्पोरेटमध्ये कंपनीला कंपल्सरी असतं की एक सोशल प्रोग्राम तुम्ही करा, कमीत कमी वर्षातून त्यांना काही पैसे खर्च करा, तसा आम्ही ठरवलं कदम फॅमिली आता फॅमिली सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून, जोपर्यंत आम्ही सुदृढ आहोत, व्यवस्थित आहोत, विचार व्यवस्थित आहेत, तोपर्यंत आपण दरवर्षी हा प्रोग्राम करायचा। 4 मुलं असली तर 4ही मुलांच्या लग्नात खर्च करतो, किती खर्च येऊ द्या, करायचा प्रोग्राम। आणि मग विनोबा विचार केंद्रामध्ये जेवण आणि प्रोग्राम असा असायचा। कोविडपासून मात्र आता हा डिजिटल प्रोग्राम आहे आणि आताचा 13वा प्रोग्राम आहे, आता जो होणार हा उद्या जो आहे, आपण डिजिटलच आहे। त्याच्याबद्दल सगळ्यांना आपल्याला आमंत्रण आहे, डिजिटली लॉग इन करू शकता, तुमच्या ज्यांना आवडेल त्यांना हा प्रोग्रामची माहिती पाठवू शकता। मग त्यामध्ये बरेच आम्ही फॅकल्टीज गोळा केलेत। काय व्हायचं मग,
पहिले 2-3 वर्षानंतर नातेवाईक लोक कंटाळून गेले, तोच विषय आहे ना म्हणे, मला माहिती आहे. म्हटलं तोच विषय आहे, पण सोबत काही अजून विशेष तज्ज्ञ डॉक्टर येणार आहे. मग त्यांचे लेक्चर्स आम्ही सोबत ठेवले. मग यावेळेला कोणाचे लेक्चर्स ठेवले तर पद्मश्री ऑनलाईन पद्मश्री डॉक्टर रवी कोल्हे यांच्यासोबत इंटरॅक्शन आहे. आता नागपूरचे सगळ्यात नवीन पद्मश्री डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम यांचा मेसेज आहे, डॉक्टर श्रीकांत चोरगडेंचा मेसेज आहे, डॉक्टर अंजली भांडारकर आम्हाला सापडल्या या जर्नीमध्ये. डॉक्टर म्हणून ओळख होती, पण त्या स्पेशल ऑर्गन डोनेशनवर काम करतायत म्हणून. आणि असे मग वेगवेगळे लेक्चर्स ठेवलेत. त्याच्या मॅडमची डॉटर पण रक्तदानावर. जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक। अफवाह नहीं, हकीकत से रूबरू कराते हैं। लाइक सब्सक्राइब अवश्य करें। धन्यवाद।